लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा प्रश्नावरून सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसलेला होता आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। पाहूया याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। आई जेवू घालेना, बाप भीक मागू देईना अशी अवस्था कांदा उत्पादकांची झाली आहे। आधीच केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांद्याला वर्षभर अपेक्षित दर मिळाला नाही। हे कमी की काय? आता राज्य सरकारनं कांदा उत्पादकांच्या मुळावर उठणारा निर्णय घेतला। कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात दिलं जाणारं अनुदान सरकारनं बंद केलं। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीचं वातावरण निर्माण झालं। वैयक्तिक स्वरूपात दिलं जाणारं कांदा चाळ अनुदान बंद झालंय। कांदा चाळीसाठी वैयक्तिक ऐवजी सामूहिकरित्या शेतकरी गटांना अनुदान दिलं जाईल। बचत गट किंवा अनेक शेतकरी मिळून गटांना योजनेचा लाभ घेऊ शकतात। जागा प्रत्येकाची सेपरेट राहते ना, सरकार का सामुदायिक जागा नाही देणार। मग सरकारने सामुदायिक जागा दिली तर मग चालेल। नाही, अयोग्य निर्णय आहे ना तो। कारण प्रत्येक 10 जण जमा करायचे म्हणजे काहींचे कागदपत्र राहते, काहींचे राहते नाही। त्याच्यामुळे ते एकच होत नाही ना, मग असं होतं ना। नाही एकामुळे बाकीच्यांची कामं रखडत आहे ना। एवढे लोक टाकले, एवढे लोक एकत्र येणं सोपं नाही। एक तर ते एक भाऊबंद एक सक्का भावाचं जमत नाही, तेव्हा ते दुसरे एकत्र येणं हे शक्य नाही। ते येणं अवघडच आहे। आतापर्यंत कांदा चाळीसाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात अनुदान दिलं जायचं। त्यामुळे कांदा साठवण्यासाठी येणारा खर्च हा अनुदानामुळे काहीसा कमी होत होता। कांदा चाळीच्या माध्यमातून शेतकरी कांदा जास्त कालावधीसाठी साठवून ठेवायचे। परिणामी योग्य भाव आल्यानंतर कांदा विकता येत होता। पण आता वैयक्तिकरित्या कांदा चाळीसाठी योजनेचा लाभ मिळणार नाही। आधी पणन अंतर्गत 25 मेट्रिक टनापर्यंत 87,500 रुपये अनुदान दिलं जायचं। नंतर रोहयो अंतर्गत 25 मेट्रिक टनापर्यंत 1,60,000 रुपये अनुदान दिलं जायचं। शेतकऱ्यांवर सूड उगवण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही राज्यकर्त्यांची राजव्यवस्थेची जबाबदारी असते आणि त्याच्यामध्ये कुठंतरी हे राज्य सरकार कमी पडतंय। हा निर्णय अतिशय चुकीचा आहे, तुगलकी आहे। कांदा साठवणूक क्षमता वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी उलट वाढीव अनुदानाची आवश्यकता असताना हे ते अनुदान बंद करणं हा मूर्खपणा आहे असं आम्हाला वाटतं। हा निर्णय राज्य सरकारनं मागे घ्यायला हवा। हे परिपत्रक पूर्णपणे चुकीचा असून हा शासनाचा निर्णय शासनाने त्वरित मागे घ्यावा आणि वैयक्तिक कांदा चाळ बांधण्यासाठी शासनाने 100% अनुदान देणं गरजेचं आहे। कारण हाच कांदा साठवून देशातील कांद्याची गरज भागवली जात आहे। नवीन शासन निर्णयानुसार कांदा चाळ अनुदानाचा अनेक शेतकरी मिळून गटाने योजनेचा लाभ घेऊ शकतात। पण सामूहिकरित्या अनुदान दिलं जाणार असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। कांदा चाळ अनुदानासाठी समूह केल्यास शेतकऱ्यांमध्ये वाद होऊ शकतात। कांदा साठवण्यासाठी विभागवारी करण्यातही अडचण येऊ शकते। समूह कांदा चाळींसाठी जागा कोणाची वापरायची? चाळीतील कांदा खराब झाल्यास त्याला जबाबदार कोण? आपली योजना आखताना ही शेतकऱ्यांकडून त्या आखल्या पाहिजे। ते त्या लाल भीतीमधून त्या मंत्रालयातून आखता कामा नये। आता योजना आखताचं स्वरूप बदललं पाहिजे, म्हणजे हा विरोध होणार नाही। संबंधित मंत्र्यांशी मी चर्चा करीन। खरं म्हणजे व्यक्तिगत अनुदान हे सुरूच राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे। त्यांनी गट अनुदान का केलंय याची आज आत्ता माझ्याकडे माहिती नाही आहे। कांदा निर्यातीचं किंवा कांदा अनुदानासंबंध नाही यामध्ये, हा फक्त कांदा चाळीबद्दलचा मुद्दा आहे। चाळींचे वैयक्तिक अनुदान
सरकारकडनं बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसून येतोय. त्यामुळे कांद्याचा मुद्दा पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा प्रश्नावरनं सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नाशिकहून किरण ताजणेसह सूरज बुरावके, पुढारी न्यूज.